अतिशय महत्त्वपूर्ण टिप्स. नंबर 1. घासलेली भांडी ओलसर फडक्याने पुसण्याऐवजी ती पालथी घालून हवेने वाळू देणे अधिक योग्यदायी असतं आणि आरोग्यदायी देखील असतं. नंबर 2. प्रत्येक स्वयंपाकघरात भाजी कापण्यासाठी किंवा फळे कापण्यासाठी सुरीचा वापर केला जातो. अनेकदा कितीही महागातील सुरी किंवा चाकू आणला तरी त्याला जास्त दिवस धार राहत नाही, लगेच धार निघून जाते. तर अशा वेळी सर्वच घरांमध्ये काचेचा कप उपलब्ध असतो. काचेचा कप उलटा करून टेबलावर ठेवावा. त्यानंतर कपावर सुरीने दोन्ही बाजूने घासावे, त्यामुळे सुरीला व्यवस्थित धार येईल. नंबर 3. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिकटत नाही. नंबर 4. काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2 ते 3 लवंगा टाकून ठेवाव्यात. नंबर 5. कारल्याची भाजी करताना कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात, त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. नंबर 6. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतंही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासावी, त्यामुळे भांडी स्वच्छ होतात. नंबर 7. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावे यासाठी चमच्याभर गोड्या तेलात चमच्याभर साखर मिसळून हातावर रगडावी व नंतर पाण्याने हात धुवून टाकावे. नंबर 8. घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कपड्याची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसावा, अगदी नव्यासारखा फॅन दिसू लागेल. नंबर 9. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल सोडावं आणि नंतर ते कपडे धुवावेत, त्यामुळे तेलाचे डाग निघण्यास मदत होते. नंबर 10. डोसा बनवताना डोश्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा, त्यामुळे डोसे तव्याला चिकटत नाहीत. नंबर 11. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग तसाच राहतो. तसेच वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंगाचे खडे टाकून ठेवावेत. नंबर 12. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा, त्यामुळे पोळ्या हलक्या तयार होतात. नंबर 13. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा. शिरा जास्त चवदार तयार होतो. नंबर 14. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमच्याभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. नंबर 15. बटाटे चिरल्यानंतर काळे पडतात, त्याचा रंग बदलतो. अशा वेळी बटाटे थंड पाण्यात टाकावे, त्यामुळे बटाटे काळे पडणार नाहीत. नंबर 16. अंडे उकडताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकावे, त्यामुळे अंडे उकडताना पाण्यात अंडी फुटणार नाहीत. नंबर 17. लसूण सहज सोलण्यासाठी लसणाच्या पाकळ्या गरम पाण्यात थोडा वेळ ठेवाव्यात. नंतर काही वेळाने लसूण सोलताना तेव्हा कोणतेही प्रयत्न न करता तुम्ही फक्त वरचा भाग कापून संपूर्ण साल काढू शकता. नंबर 18. मिरची कापल्यानंतर हाताला जळजळ होत असेल तर मिरची कापल्यानंतर हाताला बर्फ किंवा मध लावा, त्यामुळे हाताला जळजळ होणार नाही. नंबर 19. बटाटा पॅटीस किंवा टिक्की बनवण्यासाठी बटाटे नीट उकडून फ्रीजमध्ये थंड करा, त्यामुळे टिक्की सैल होणार नाही. नंबर 20. हिरवी चटणी बर्फाच्या क्यूबमध्ये गोठवून ठेवावी, त्यामुळे चटणी अधिक दिवस ताजी राहते. अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.